सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज स्वामींचा प्रकट दिन होता. सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे नैवेद्य आलेला होता 56 भोगातला एक. तो होता म्हणजे हा तिखट पुऱ्यांचा नैवेद्य. मग काय सगळी कामं त्यावरून घेतली होती, पुऱ्या करून घेतल्या छान. पहाटे लवकरच उठून सगळी कामं करेल, काहीच ठेवलं नव्हतं काम करायला. नैवेद्य भरून घेतला. घरातल्या स्वामींना 2 पुऱ्या काढून ठेवल्या त्यांचा नैवेद्य दाखवणार. पूजा तर मी सकाळी उठले तेव्हाच केली, पण स्वामींना नैवेद्य ते दाखवून आरती वगैरे करून घेतली. इकडे मला जायला उशीर होत होता म्हणून संदीप माझ्यासाठी चहा करून दिला. ती चहा पिले आणि मस्तपैकी माझं आवडले. आज ग्रीन साडी घालायचं सगळ्यांचं ठरलेलं होतं. साडी वगैरे घातली. मग संदीप चालले होते ऑफिसला. जाता जाता त्यांनी मला मंदिरात सोडलं. तिथे गेले तर ही स्वामींची सजावट चालू होती छानपैकी अशी. मग मी माझा नैवेद्य त्यांना दिला, ताईंना. त्यांनी तो तिथे ठेवला. मग मी मारुतीचं ते दर्शन घेतलं. तिथे याग चालू होता. 8 दिवस पारायणाचा याग होता तो. मग काय तिथे पारायणाला नव्हते, त्यांनाही बसायचं त्यांनी चान्स दिला. 21 अध्यायापर्यंत एक एक अध्यायाला सगळ्यांना बारीबारीने बदलत होते. मग माझी पण टर्न आली. खूप छान वाटलं, मनाला खूप प्रसन्न वाटलं. 2 ते 3 तास हे चाललं. त्याच्यानंतरून 11 माळी महाराजांचा जप केला. इकडे 56 भोगचं मांडणी करून झालेली होती स्वामींच्या नैवेद्याची. मग काय आरती वगैरे करून घेतली. खूप गर्दी झाली होती तोपर्यंत. 12 वाजता बरोबर आरती झाली. दर्शन ते घेतलं स्वामींचं. आज खूपच छान सजावट केली होती स्वामींची. खूप छान दिसत होते स्वामी पण. मग इकडे महाप्रसादाची तयारी चालू होती. महाप्रसादाला सगळे लोक बसले होते. मी मात्रच मी तुळीला घेण्यासाठी घरी गेले होते, कारण की त्याचा स्कूलचा टाईम झालेला होता. मग त्याला घेतलं आणि त्याला घेऊन मी मंदिरात गेले. त्याला स्वामींच्या पाया ते पडायला लावलं. पाया पडून झालं. महाप्रसादाला आम्ही दोघेही बसलो. त्याला जीव घातला आधी. प्रसादही खूप छान होता. मग जेवण ते झालेच माझंही. मग स्वामींपाशी जाऊन बसले थोड्या वेळ, अर्धा 1 तास तिथे बसले. मला नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपात असं वाटतं की स्वामी आपल्याकडून करून घेतात. नसतानाही माझ्याकडे स्वतः चालून आली संधी की स्वामींच्या 56 भोगातला एक पदार्थ घेतीस का म्हणून. मग मी हेच क्षणाचाही विचार न करता हो म्हणले आणि तिखट पुऱ्या माझ्या वाटणीला आल्या. आणि मी लवकर उठून सगळा स्वयंपाकही केला. मंदिरात माझा नैवेद्य पोचला. मी आरती केली, जेवण ते केलं. सगळं झालेच. मला कळलं की आम्हाला गावी सुतक पडले, कोणतरी तिकडे वारलं. पण हे सगळं व्हायच्या आधी माझं स्वामींपर्यंत नैवेद्य पोचला होता. सगळं झालेलं होतं आणि स्वामींनी ते माझ्याकडनं करून घेतलं होतं. याचं मला खूप समाधान वाटलं. चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.